श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या कोणत्याही 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. अरे थांब, पुढे जाऊ नकोस, कारण तू आज ऐकणार आहे ते साधन आहे, हे शब्द नाही, हे स्वामीचा संकेत आहे. तू खूप काही सहन केलं, लोकांनी तुला कमी समजलं, तुझ्यावर हसले, पण आज तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. तुझं आयुष्य सोपं नव्हतं. तू प्रयत्न केलास पण अपयश आलं. तू लोकांवर विश्वास ठेवला पण त्यांनी धोका दिला. रात्री एकटा बसून तू विचार करतोस, माझ्या बाबतीत असं का? पण लक्षात ठेव, ही शिक्षा नाही, तयारी आहे. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पडतोस, ठीक आहे, कारण स्वामी तुला उभा करत आहेत. तुझ्यावर संकट येते, ठीक आहे, कारण स्वामी तुला मजबूत बनवत आहे. तुझा शत्रू बाहेर नाही, जवळ आहे. कधी मित्राच्या रूपात, कधी नातेवाईकाच्या रूपात, तर कधी स्वतःच्या विचाराच्या रूपात. ते तुझी प्रगती पाहू शकत नाही, पण ऐक, ज्याच्या पाठीशी स्वामी आहे त्याला कुणीही हरवू शकत नाही. त्याचा प्लॅन काही असो, स्वामीची कृपा भारी आहे, कारण आता वेळ बदलत आहे. हळूहळू शांतपणे तुला वाटतंय काही होत नाही, पण आतून सगळं बदलत आहे. ज्या लोकांनी तुला सोडलं तेच लोक परत येणार, ज्यांनी तुला रडवलं तेच लोक पश्चाताप करणार. फक्त एकच गोष्ट करायचं, विश्वास स्वामीवर आणि स्वतःवर करायचं. दररोज उठ, मेहनत कर आणि मनात मन, स्वामी माझ्या सोबत आहे, ते पुरेसं आहे. हा व्हिडिओ तुला विनाकारण मिळाले नाही, हा एक संकेत आहे. जर तू इथेपर्यंत आला असेल तर समज स्वामीचा कृपा तुझ्यावर झाला आहे. आता मागे वळून बघू नकोस. तुझं आयुष्य बदलणार आहे, कारण तुझं काळ बदलत आहे. तुझ्या शत्रूचा शेवट बदलत आला आहे. वय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेलं सगळं, मनातली निगेटिव्हिटी सगळं काढून टाक. काल जे घडलं, आज जे घडलं ते तुझ्यासाठी छान असणार. तू दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या मनातली भीती हीच तुझी ताकद बनणार आहे. आज जर तू एक निर्णय घेतलास, पुढचे 5 वर्ष तुझे बदलणार आहे. तुझ्यावर लक्ष ठेवणारे लोक दूर नाही, ते तुझे दुश्मन आहेत, पण तुझा देव तुला समजून घेत आहे. हा स्वामीचा इशारा इग्नोर केला तर नुकसान होणार आहे. वय माझ्या लेकरा, मोबाईल स्क्रोल करणे थांबव. आता जे तू व्हिडिओ बघत आहेस ते तर तुझ्यासाठीच आहे. तुला कधीच असं वाटलं का की तुझ्या आयुष्यात काहीतरी हरवले, मिसिंग आहे? सगळं असूनही शांतता नाही, समाधान नाही, कारण बाहेर जग काहीतरी वेगळेच सांगते आणि तुझ्या आतला आवाज काहीतरी वेगळं. तू रोज लढतोस, बाहेरच्या लोकांशी नाही तर स्वतःशी. पण एक आवाज म्हणतो तू करू शकत नाहीस, दुसरा म्हणतो तूच करू शकतोस. ह्या 2 आवाजामध्ये तुझं आयुष्य अडकलेलं आहे. स्वामी म्हणजे फक्त मूर्ती नाही, स्वामी म्हणजे शक्ती आहे, जे तुझ्या आत आहे. जेव्हा तू म्हणतोस मी हार मानणार नाही, तेव्हा बोलणारा तू नसतोस, तर तुझे स्वामी असतात. हे जग तुला काय शिकवतो? सेफ राहा, रिस्क घेऊ नकोस, लोक काय म्हणतील, पण तू स्वतःला थांबवतोस. स्वामी काय सांगतात? भिवू नकोस, पुढे जा, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. आता निर्णय तुझा आहे. तुला कोणाचं ऐकायचं आहे, जगाचं की स्वामीचं? तुझं काय मत आहे ते कमेंटमध्ये तू टाईप कर. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. तुला भीती वाटते फेल होण्याचे, नापास होण्याचे, लोकांच्या जजमेंटची, पैशाची, पण खरी एक गोष्ट, भीती ही तुला थांबवायला नाही, पुढे ढकलायला असते. ज्या दिवशी तू भीतीवर चालायला शिकशील, विजय मिळवशील, त्या दिवशी तुला कोणीच थांबवू शकणार नाही. आत्ता वेळ आली आहे एक निर्णय घेण्याचा, डिसिजन घेण्याचा. तू जुना राहणार नाहीस, तू नवीन होणार आहेस. म्हणून तू फोकसवरती लक्ष दे, प्रत्येक गोष्टीवरती तू ॲक्शन घे.
विचार करत बसू नको आणि निगेटिव्हिटी दूर कर. वाईट गोष्टी मनातून काढून टाक. सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास ठेव. हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही, हा एक आरसा आहे. यात तू स्वतःला पाहिला आहेस. जर तुला आतून वाटत असेल की हो काहीतरी बदलायला हवं, तर समज स्वामी तुला जागं करत आहे. आता उशीर करू नकोस. तुझं आयुष्य तुझी वाट पाहत आहे. जर तुला विश्वास असेल तर माझी ती आज संपणार असे तू टाईप कर आणि बघ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण स्वामीचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. माझ्या लेकरा, वेळ निघून जाते पण तू अजून थांबलास. स्वामीचा इशारा तू टाळू नकोस. तू वाट बघतोस पण वेळ तुझी वाट बघत नाही. आज ही एक संधी आहे, ती पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कर. वेळ हातातून जाऊ देऊ नकोस. ही वेळ परत येणार नाही. आज तू उठला आहेस तर उद्या जग तुला ओळखेल. तुझं नशीब दार ठोठावत आहे, पण तू दरवाजा उघडतोस का? म्हणून लेकरा, तुला वाटतंय नंतर करू, उद्या करू. सत्य काय आहे माहीत आहे का? नंतर आणि उद्या कधीच येत नाही. आज तुझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. तू दुःखी आहेस, तू आनंदी आहेस, घरात चालूच असणार, काहीच फरक पडणार नाही. तू काय करतोयस सारखा विचार, भीती, पण त्यातून तुझं आयुष्य निघून जात आहे. एक संधी सोडला होता, एक डिसिजन जे तू घेतलास नाही. आज तू जिथे आहेस तू तिथेच आहेस. उद्या तू कुठे असशील तो आजच्या डिसिजनवर अवलंबून राहणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, वेळ वाया घालवू नकोस. तू वाट बघत आहेस परफेक्ट टायमिंगचे. परफेक्ट टायमिंग म्हणजे आता तू सुरुवात कर. तुझा देव तुझ्यासोबत आहे. विश्वास असेल तर माझे स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर. मनापासून तू काय करायचं, सकाळी उठायचं, स्वामीचे नामस्मरण करायचं आणि रोजच्यापेक्षा एक स्टेप पुढे जायचं. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. स्वामीचं नाव घे, चांगल्या दिवसाची सुरुवात कर. आज तू उठलास तर आयुष्य बदललं नाही तर तू इथेच राहशील. आणि शेवटी बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आज तू निर्णय घे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझ्या आयुष्यातील 2 रस्ते, जिथे तू काहीच करत नाही, जिथे तू ॲक्शन घेत आहेस. तू पहिल्या रस्त्यावर आहे आणि दुसऱ्या रस्त्यावर यश आहे. आता निवड कोणता रस्ता निवडायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.